लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे झालं ते विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून भाजपने चांगलीच कंबर कसली आहे। मुंबईत 18 जुलैला भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची दुसरी बैठक पार पडली। या बैठकीला केंद्रीय नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उपस्थित होते। या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। भाजपने विधानसभा निवडणुकीला 170 ते 180 जागा लढवाव्यात असं वरिष्ठ राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे। पण जर भाजपने 170 ते 180 जागा लढवल्या तर महायुतीमधील 2 घटक पक्षांना किती जागा मिळणार? महायुतीतील 2 घटक पक्ष इतक्या कमी जागा घेऊन लढवतील का, असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत। याच अनुषंगाने आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घुसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। भाजपाची मुंबईत 18 जुलैला बैठक पार पडली। या बैठकीला भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित होते। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला। भाजपा किती जागांवर लढू शकते आणि त्यातल्या किती जागा जिंकू शकते यावर चर्चा करण्यात आली। सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होऊ शकतो? लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाची कसर जास्तीत जास्त कशी भरून काढता येईल यावर देखील या बैठकीत चर्चा झाली। यावेळी पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी महायुतीत भाजपाने 170 ते 180 जागा लढवल्या पाहिजेत। जेवढ्या जास्तीत जास्त जागा लढू तेवढा जास्त फायदा होईल, असं त्यांनी यावेळी म्हटलं। यावेळी वरिष्ठ नेत्यांनी देखील याला दुजोरा दिल्याचं समजते। पण जर का भाजपने एकट्यानं 170 ते 180 जागा लढवल्या तर शिवसेना व राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याबाबत शंका उपस्थित केली जाते। लोकसभा निवडणुकीवेळी जागा वाटपाची चर्चा बराच काळ चालू राहिली। यामुळे जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालल्यानं उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला। परिणामी प्रचारासाठी वेळ कमी मिळाला। लोकसभेला झालेली चूक विधानसभेला टाळावी असं देखील बैठकीत ठरवण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वीच 80 जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सर्वात आधी 80 जागांची मागणी केली। त्यानंतर अजितदादांनी ही मागणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येएवढेच आमदार आपल्याकडेही असल्याने आपल्यालाही समान वाटा मिळाला पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे यांनी विधानसभेसाठी आपल्याला 100 जागा मिळाव्यात यासाठी आग्रह धरला असून त्यांनी तर पक्षाच्या झालेल्या बैठकीत आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत। तसेच मतदारसंघाची अदलाबदल होऊ शकते, त्यामुळे तुमच्या मनाची तयारी ठेवा, अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिल्याचं समजते। राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जागा मिळाल्या तर भाजपला फक्त 120 ते 130 जागा लढवाव्या लागतील। त्यामुळे पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला आपल्या मित्रपक्षांची साथ घ्यावी लागेल। भाजप 170 ते 180 जागा लढवून एकहाती सत्ता यावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। भाजपच्या झालेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षांच्या नेत्यांनी अनेक जागांवर अपेक्षितपणे मदत न केल्याचा मुद्दा देखील भाजपच्या काही नेत्यांनी या बैठकीत मांडला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत केली। याची उदाहरणं म्हणून त्यांनी पुणे, दिंडोरी, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाणा या मतदारसंघाची नावे दिली। तसेच शिवसेनेचे नेते देखील काही मतदारसंघात आपल्या सोबत नव्हते। तसेच लोकसभेला शिवसेनेला 15 जागा देण्याची गरज नव्हती। याचा त्रास आपल्याला विधानसभेला होऊ शकतो। यामुळे भाजपात मित्रपक्षांविषयी नाराजी आहे। लोकसभेला मदत न केल्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटप करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होऊ शकतो। लोकसभेला न केलेली मदत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला भोवणार का? महायुतीत समाविष्ट असलेल्या 3 प्रमुख घटक पक्ष जागा वाटपावर कसा तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.